त्यावेळेस मुघल साम्राज्य होतं त्यावेळेस त्यांनी पूर्ण आपलं हिंदुत्व मिटवण्याचा प्रयत्न केला। तर त्यामध्ये काही मंदिर आहेत तर तेच मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल। तर चला ते मंदिर कुठलं आहे तर सांगतो आणि कशा प्रकारे तिथं प्रकार घडला हे पण तुम्हाला सांगतो। तर चला, त्यावेळेस मुघल साम्राज्य होतं त्यावेळेस खूप त्यांनी प्रयत्न केला, अतोनात प्रयत्न केला हिंदू धर्म मिटवण्याचा, पण तो असफल राहिला। त्यांनी त्यामध्ये काय केलं, हजारो आपले मंदिरं होते तो पण नष्ट करण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये ज्या आपल्या हिंदू धर्माच्या देवाच्या मूर्त्या होत्या त्या तोडण्यात आल्या किंवा त्याचे हात तोडण्यात आले, माना तोडण्यात आले, असे भंग करण्यात आले होते। पण त्यामधलीच एक मूर्ती मी तुम्हाला दाखवतो आता, त्यांनी भंग केली होती आणि ते मूर्ती आता कशा प्रकारे एक नंबर तयार केलेली आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि ते घटना कुठं घडली होती, त्यावेळेस मुघल साम्राज्य होतं त्यावेळेस हे पूर्ण कट करण्यात आली होती, भंग करण्यात आली होती ही मूर्ती। आणि तुम्हाला तिथे आकार दिसतेच की शेपूट पण कापण्यात आलं होतं आणि पुढचा जो शेप आहे पूर्ण चेहऱ्याचा तो पण कट करण्यात आला होता, शिंग पण पूर्ण कट करण्यात आले होते। आणि लोकांच्या माहितीनुसार इथे एक जे मिस्त्री होते त्यांनी ते परत तयार केली पूर्ण मूर्ती आणि इथे आणून ठेवली बघा, आणून जशीच्या तशी करून ठेवली। आणि हे त्या विहिरीमध्ये होती पहिले, जे विहीर होती इथं, जे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं जे चमत्कारी विहीर आहे तिला पाणी कशा प्रकारे लागलं होतं, तर त्या विहिरीतली जे मूर्ती आहे तर मोगलांनी या विहिरीमध्ये इथं पण यांनी मूर्त्या कट केल्या होत्या। तुम्ही पिंड पण बघू शकता, त्यावर पण वार केलेला आहे पिंडीवर। आणि जे नंदी आहे नंदीवर पण पूर्ण वार तुम्हाला दाखवले आहे कशा प्रकारे आहे। आता कलर केल्यामुळे ते ओळखू येत नाही। आणि हे कुठलं आहे तर हे आहे बघा अमरावती जिल्ह्यामधील दर्यापूर तालुका आणि गाव आहे महिमापूर। जे तिथली विहीर आहे तुम्हाला सांगितलं की जे विहिरीला पाणी कसं लागलं, तर तुम्ही जर पहिला भाग दुसरा भाग बघितला नसेल तर बघून घ्या, म्हणजे तुमच्या हा तिसरा भाग बरोबर लक्षात येईल। आणि आपल्या इंस्टाग्रामवरच यूट्यूबची आपण लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही सर्व पार्ट बघू शकता। आणि हे शॉर्ट व्हिडिओ पण आहेत आणि लॉंग व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही यूट्यूबवर जाऊन बघा, सबस्क्राईब करा आणि आपले असेच व्हिडिओ दरवेळा येत जातील। तर तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल अजून तर फॉलो करा आणि लाईक करा आणि कमेंट करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार।